अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। एवढंच नाही, मुंबई हायकोर्टाकडून त्याला जामीनही मंजूर करण्यात आलाय। दाभोळकर हत्या प्रकरणात हा मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय। 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागील बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली। या प्रकरणी पुण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयानं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील 5 पैकी 3 आरोपींची 2024 मध्ये निर्दोष मुक्तता केली होती। तर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती। 10 मे 2024 रोजी पुणे सत्र न्यायालयानं अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली। मात्र शरद कळसकरला एप्रिल 2026 मध्ये जामीन मंजूर झाला। आता मुंबई हायकोर्टाने सचिन अंदुरेच्या जन्मठेपेलाही स्थगिती दिली आहे। सचिन अंदुरे नेमका कोण? तर सचिन अंदुरे हा शरद कळसकरचा जवळचा मित्र। सचिन आणि शरद दोघेही छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी। सचिन छत्रपती संभाजीनगरमध्ये राजा बाजार कुवारफल्ली येथे पत्नी आणि मुलीसोबत भाड्याच्या घरामध्ये वास्तव्यास होता। एका कपड्याच्या दुकानामध्ये तो काम करायचा। त्याला एटीएसनं दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये अटक केली होती। सचिन आणि शरद यांनीच गोळ्या झाडल्याची साक्षीदारांनी कोर्टात साक्ष दिली होती। ही साक्ष 20 मार्च 2022 रोजी झालेल्या साक्षीत समोर आली होती आणि यावेळी साक्षीदारांनी आरोपींना ओळखलं देखील होतं आणि त्यामुळे सचिन आणि शरद या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। मात्र आधी शरदला जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर आता सचिनला देखील पुराव्याअभावी जामीन मंजूर झालाय। दरम्यान मुंबईतील नालासोपाऱ्यात 2018 मध्ये सनातन संस्थेच्या वैभव राऊत नावाच्या साधकाच्या घरातून एटीएसनं स्फोटक पदार्थ जप्त केले होते। या प्रकरणात एटीएसनं वैभव राऊतला अटक केली होती। पुढे तपासामध्ये शरद कळसकरचं नाव पुढे आलं। नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरवरचा जवळचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली। त्या आधारे सचिनला नालासोपारा प्रकरणातही अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याचे नाव दाभोळकर हत्या प्रकरणातही समोर आलं। आता कोर्टानं आरोपी सचिन अंदुरे याला जामीन मंजूर करत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजेच अनिशने मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये मांडली। आमचा न्याय व्यवस्थेवरती अजूनही विश्वास आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर त्याचा अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असं अनिशा संस्थेचं म्हणणं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।